नमस्कार. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. काय आश्चर्याची गोष्ट आहे की ज्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती संसदेचं पावसाळी अधिवेशन विरोधकांनी धिंगाणा करून मातीत घातलं, त्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवरती जंतर मंतरवरती ज्या असभ्य पद्धतीनं भाषा वापरल्या गेली, आंदोलनामध्ये पोलिसांवरती दगडफेक केल्या गेली आणि त्याच 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवरती रांचीला विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करून दाखवलं. त्यांच्यावरती ज्या क्रूर पद्धतीने झारखंड सरकारने लाठ्या चालवल्या आणि तरीही ते विद्यार्थी शांत राहिले. म्हणजे एकीकडं जाणीवपूर्वक बाहेरून फंडिंग घेऊन अतिशय विकृत असा, विषारी असा पेड, कारण की ते तर मेटावाल्याने झोके बघणे तर कबूलच केलेलं आहे, असा प्रचार करून ज्या त्या आंदोलनाने देशभर पेटवापेटवीची भाषा केली, घाणेरडी भाषा वापरली, त्यांना विरोधी पक्षाने लगेच तातडीनं सगळ्यांनी पाठिंबा दिला. हे तथाकथित सगळे लेब्रांडू ज्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्याला उत्तर द्यायला दुसऱ्या कुठल्याच राजकीय पक्षाची गरज नाही उरली. इतक्या शांतते पद्धतीनं आणि ज्यांचा खरा लोकशाहीवरती विश्वास, अशा रांचीतल्या विद्यार्थ्यांनी, गोरगरीब विद्यार्थ्यांनी, आणि त्याच्यातले त्यांचा जो आरोप काय होता, एकाच घरातले लोक सगळे तुम्ही नोकऱ्याला लावून घेतात, मग कशाला बाकीच्यांची आमची परीक्षा घेता आणि काय करता. ज्या तळमळीनं ते विद्यार्थी बोलत होते, कुठलाही राजकीय हस्तक्षेप त्यांनी त्याच्यामध्ये घेतला नाही. ते कुठे गेलेले पण नव्हते, पण त्यांच्यावरती लाठी हल्ला केला गेला तरी त्यांनी ते सगळं मुकाट सहन केलं. ते असं नाही म्हणाले त्या पोलिसांच्या विरोधात, कोणी एक दगड सुद्धा कोणी पोलिसांना उचलून मारला नाही. आणि इथं 120 पोलीस जखमी झाले. हे सगळं आपल्या समोर आहे. आणि आता आज 15 ऑगस्ट म्हणजे एकीकडं काय करू नये किंवा तरुणाई कशी भयकत गेलेली हे जंतर मंतरवरचं उदाहरण आहे, आणि त्याच्या बरोबर दुसरीकडे रांचीला ही सगळी लोकशाही आम्ही कशी जिवंत ठेवलेली, अजूनही आमचा लोकशाहीवरती कसा विश्वास आहे, हे लाट्या काट्या खाऊन सर्वसामान्य असे ते आदिवासी पोरं झारखंडमधले, रांचीमधले सगळ्या जगाला सांगतायत. आणि ते ओरडून नाही, मूकपणे सांगतायत. त्यांच्या पाठीवरचे जे वळ आहेत ना, ते त्याचा पुरावा आहे. एकानं सुद्धा कुठेही दगड उचलला नाही, हात उचलला नाही, एकानं सुद्धा पोलिसांच्या विरोधामध्ये काही बोललं नाही. मला हे इतकं फार मोठं तशा अर्थाने सुचिन्ह, खरं तर बिचारे सगळे परेशान आहेत, त्यांच्या बाबतीत आपली पूर्ण सहानुभूती आहे. पण ज्या निष्ठेनं ह्या पोरांनी लोकशाहीवरती विश्वास दाखवला, ज्या निष्ठेनं आपल्यावरती ही जी सगळी संविधानाची चौकट आम्हाला मान्य आहे हे त्यांनी सिद्ध केलं, ज्यांनी शांततेच्या मार्गाने आपलं आंदोलन केलं, त्या विद्यार्थ्यांचं कौतुक आहे, त्या तरुण पोरांचं कौतुक आहे. हा तर मुद्दा आता वारंवार समोर येत चाललेला आहे. जनरेशन झेडच्या नावाखाली आणि त्यांच्या सगळ्या घाणेरड्या भाषेचा आणि कृतीचा, त्याचा सगळे भंभम करणारे जे सगळे लोक आहेत त्या कृतीच्या बाबतीत, आणि त्याच्या विरोधामध्ये हे बरोबर नाहीये. काय करता येऊ शकतं, जर अस्वस्थता असेल, अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असेल, तर जे रांचीच्या विद्यार्थ्यांनीच परत समोरून करून दाखवलं. पण जो दुसरा मुद्दा आहे वारंवार, आणि मला आता 15 ऑगस्टच्या मुळे तो आवर्जून मांडावा लागतो, आम्ही पण यापूर्वी काही ठिकाणी मांडलेला आहे, बऱ्याच जणांनी व्हिडिओ पण केलेत, की जनरेशन झेड वेगवेगळ्या क्षेत्रात जेव्हा काम करते, मी तर अगदी आपल्या घरातल्यापासूनचं उदाहरण दिलं होतं. आता तर माझ्याकडे 3री पिढी आहे, माझ्या 2 पुतण्यांचे लग्न झालेले आहे, आणि आता ही नवीन पिढी ज्या पद्धतीने पुढं गोष्टी सांभाळते आहे, माझी मुलं असो, हे सगळे मी जेव्हा बघतो आहे, जनरेशन झेड म्हणजे हे जनरेशन झेड आहेत ना, किंवा माझ्या अवतीभोवतीला अतिशय निष्ठेनं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे, कष्टानं काम करणारे, आपल्या बुद्धीनं त्या क्षेत्रामध्ये काहीतरी त्या क्षेत्राला वेगळी दिशा देणारे मी तरुण पाहतो. आणि त्यांच्यावरतीच हे सगळा गाडा चालला हे लक्षात येतं. ज्येष्ठांना तुम्ही आम्हाला सल्ला द्या किंवा मार्गदर्शन करा, किंवा आम्ही तुमचं ज्येष्ठत्व मान्य करतो, तुम्हाला तसा पद्धतीचा मान देतो, असं म्हणत प्रत्यक्ष हा गाडा ओढून नेणारे जे तरुण आहे वेगवेगळ्या क्षेत्रात, मी बघतो आहे की ज्या पद्धतीने ते काम करतायत. आणि हे कोण आहेत? अतिशय घाणेरडे भाषा वापरणारे, असभ्य असं त्यांचं वर्तन आहे, आणि त्यांना कुठली दिशा राहिलेली नाही. आणि इकडं दुसरीकडं अतिशय म्हणजे समज आलेल्या वयामध्ये आवर्जून ही सगळी पोरं जबाबदारी अंगावर घेतात आणि पुढे नेतात. तंत्रज्ञान असो, कला असो, क्रीडा असो, साहित्य संगीत असो, विज्ञान असो, उद्योग जगत असो, सगळ्याच ठिकाणी मी बघतो आहे. इथलं जे शासकीय अभियांत्रिकी विद्यालय आहे त्याचा मी माजी विद्यार्थी आहे. त्या संघटनेमध्ये 1-2 तब्बल 7 वर्ष मी काम केलं.
2017 पासून ते 2024 पर्यंत, आणि प्रत्यक्ष अध्यक्ष होऊन माझी कारकीर्द संपली. नंतरच मला तिथून मी बाजूला झालो. या 7 वर्षात मी बघितलं आणि अजूनही बघतो आहे, अजूनही माझा त्या संस्थेशी संबंध येतो की तिथं तर सगळे 12वी झाल्याच्या नंतर ते विद्यार्थी येतात, 4 वर्ष ते आमच्या कॅम्पसमध्ये राहतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले असतात, अगदी वेगवेगळ्या राज्यातून आलेले पण विद्यार्थी आहेत. काही काश्मीरी विद्यार्थी होते, अजूनही आहे, आणि ते ज्या पद्धतीनं आता बाहेर पडल्याच्या नंतरही काम करताना मी पाहतो आहे. कौतुकाची गोष्ट आहे. हे सगळे तरुणाई प्रत्यक्षामध्ये क्रिएटिव्ह, सकारात्मक अशा कामामध्ये मी बघतो आहे. त्यांनी ज्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमवलेलं आहे, पेटंट मिळवलेले आहेत. आमच्यापैकी इथले असले तर काही कलाकार, तर ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन त्यांनी कला सादर केलेले आहेत. या ठिकाणचे खेळाडू मी बघितलेले आहेत. हे मी सगळे बघतो आहे. आणि त्यांना जी पोषक परिस्थिती, किंवा जर पोषक नसेल तर बिचारे तक्रार न करता त्याच्यावरती मात करून पुढे जातात. म्हणजे एकतर परिस्थिती पोषक असायला पाहिजे, दुसऱ्यांदा जर परिस्थिती पोषक नसेल तर तक्रार करत नाही, आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर अडचणी समोर आल्या तर त्याच्यावरती मात करतात. ही जी त्रिसूत्री ह्या नवीन पोरांना सापडली ना, त्याच्यासाठी मला त्यांचं विलक्षण कौतुक. म्हणजे म्हणलं ना की पोषक परिस्थिती आहे तर चांगलीच गोष्ट आहे, पोषक परिस्थिती नाही तर त्यासाठी अडून बसत नाहीत, आणि जर अडचणी आल्या त्याच्यावरती सुद्धा मार्ग काढतात. ही काय गोष्ट आहे. आणि इकडे तर तुम्ही असं हे घाणेरडं, असभ्य असं सगळं यांचं दर्शन समोर झाले, त्याच्याच रील फिरायला लागल्या. आणि इकडे ज्या पोरांनी आपल्याकडे ती म्हणे ना, सतीच्या घरी बत्ती आणि शिंदळीच्या घरी हत्ती. अरे हे जे बिचारे निष्ठेनं काम करतायत त्याची दखल घ्या ना, त्याची प्रसिद्धी करा, त्यांच्याबाबतची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ते जे काही काम करतायत त्याच्यामधलं जे काही त्यांचं सगळं काय म्हणता येईल त्याला, की त्यांच्या कामाचं जे स्वरूप आहे ते लोकांच्या समोर आणा. तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या. नाही देता आलं तर गपचूप बसा, त्यांच्या मार्गात तर अडथळे आणू नका. अजून एक महत्वाची गोष्ट, ही जे विरोधी पक्षवाले ज्या पद्धतीने सगळा गोंधळ करणे, संसदेत ही स्वतः गोंधळ घालणार, बाहेर गोंधळ घालणार, किंवा हे असे झुरळांसारखे लोक जेव्हा समोर येऊन काहीतरी करणार त्यालाही पाठिंबा देणार, पण ते हे विसरून चाललेत की नकारावरती जग चालत नाही. एखाद्या वेळेस तुम्ही प्रतिक्रिया म्हणून अशा पद्धतीचं प्रतिक्रिया उमटेल इतपत ठीक आहे, काहीतरी तुम्ही कृती कराल, मोर्चा काढाल, आंदोलन कराल, धरणं धराल, इतपत ठीक आहे. पण हे नेहमीसाठीची गोष्ट नाहीये. नेहमीसाठी तुम्हाला प्रत्यक्ष काम करावं लागतं. अगदी आमच्या बरोबर काम करणाऱ्या हेरिटेजच्या, जसं आपण रेग्युलर पॉडकास्ट करतो, मधल्या काही काळात आपलं चॅनल बंद झाल्यामुळे बंद होतं, ते शौनक कुलकर्णी सारखा तरुण मुलगा आम्ही बघतोय. बाकीचे तर कामं जाऊ द्या, हेरिटेजची कामं ज्या निष्ठेनं करतो, ज्याच्यातून त्याला ते पैसे मिळणार नाहीत. आकाश दुमणे सारखा तरुण या सस्टेनेबल टुरिझममध्ये आणि हेरिटेज टुरिझममध्ये काम करतो. ही सगळी माझ्या आजूबाजूची, माझ्या मुलाच्या वयाची पोरं मी बघतोय. किंवा मागे मी उदाहरण सांगितलं होतं की ते मूळ आलेले धान्य सगळ्यांना देणार, इथं जे ते स्प्राउट्स आणि ते सगळे हे करणारे तरुण मुलं आहेत. किचनमध्ये सप्लाय करणारे, म्हणजे किचन सगळे प्रॉडक्टमध्ये सप्लाय करणारे खाद्यपदार्थांचं हे तरुण पोरं आहेत. उद्योग जगतामध्ये मी बघतो आहे, नवीन काहीतरी करू पाहणारे पोरं आहे. इथलीच गोष्ट आहे, मी तर काय फारचं दूरचं पण सांगत नाही. आणि हे सगळे ज्या पद्धतीनं सगळं हे खेचून नेत आहे, आणि तुम्ही तर त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. राजकीय पक्षांचं ज्या पक्षांनी लक्ष दिलं ते मी समजू शकतो, त्यांना त्याचे फायदे निश्चितच मिळतील. आणि ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांची परिस्थिती अशी की त्यांचे हाल कुत्रे खायला तयार नाही. आज 15 ऑगस्ट आहे. आपण स्वातंत्र्य जे मिळवलं की ते काही 15 ऑगस्ट 1947 हा दिवस एक प्रतीक म्हणून ठीक आहे, अन्यथा इतकी उदात्त आपली परंपरा आहे. किमान 5000 वर्षापूर्वीची परंपरा. आत्ता मी प्रत्यक्ष जिथं बसलेलो आहे ना, त्या छत्रपती संभाजीनगर जवळ कायगाव टोका म्हणून जे आहे, जिथे प्रवरेचा आणि गोदावरीचा संगम मिळतो, त्या ठिकाणी नेवासाला सगळ्यात जुने शेतीचे पुरावे सापडलेले आहेत. ह्या भारतातले काय आशियातले शेतीचे सगळ्यात जुने पुरावे नेवासाच्या आणि त्या सगळ्या परिसरात जे सापडले, इतकी म्हणजे ज्याला संस्कृतीचा पुरावा आमच्याकडे 8-10 हजार वर्षापासूनचा आहे प्रत्यक्षामध्ये. इतकी सभ्यता आणि इतक्या सगळ्या गोष्टी इथं आहेत. म्हणजे आमच्याकडे सापडलेली जी खापरं आहेत ना, फार जुनी अशी, ती नुसती खापरं नाही, त्यांच्यावरती नक्षी कोरलेली. ही काय ताकद आहे. आणि हे सगळं काही कोणी फार मोठ्या म्हणजे काय फार वयाच्या वगैरेंनी केलेलं नाहीये, तरुणांचं आहे.
ज्या शिवाजी महाराजांना अतिशय तरुण वयामध्ये, ते तर तेव्हा जेनझीचेच प्रतिनिधी होते ना, स्वराज्य स्थापन केलं तेव्हा. ज्ञानेश्वरांचं काय वय होतं? हे दोघांचंही मूळ परिसर आहे इथं, भोसल्यांचं वतन आहे वेरूळला. आपेगाव म्हणून ज्ञानेश्वरांचं जे मूळ गाव आहे पैठणच्या बाजूला, इथेच जवळ, याच छत्रपती संभाजीनगर मधले मी तुम्हाला सांग. मग हे काय जेनझीचे प्रतिनिधी नव्हते का तेव्हाच्या? एकनाथ महाराज जेव्हा संत जनार्दन स्वामीच्या हाताखाली काम करत होते, त्यांचे ते गुरु म्हणायचे, ते किल्लेदार होते देवगिरीच्या किल्ल्याचे, इथलेच आहेत ना ते. आणि ह्यांनी त्यांच्या जेनझीच्या वयामध्येच अलौकिक कार्य करून ठेवलेलं आहे ना. आता ज्या पद्धतीने 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवरती हे 2 चित्र दिसले, एक अतिशय अभद्र, घाणेरडं, गच्चाळ, बिभत्स असं चित्र आहे, ज्याला बाकीचे पाठिंबा देत आहेत, नकारात्मक असलेलं. आणि त्याच्या नेमकं उलट आंदोलनातलंच दुसरं रांचीचं चित्र आहे, की ज्या ठिकाणच्या तरुणांनी आपल्या लोकशाहीवरती कसा विश्वास आहे, ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करून सिद्ध केलेलं आहे. आपण कुठल्या दिशेनं जायचं आहे, कुठल्या दिशेनं विचार करायचा आहे. बोरकरांनी अशी ओळ लिहिली होती की मलाही दिसती व्यथा जगाच्या, परी परिसतो कथा निराळ्या. मलाही दिसती व्यथा जगाच्या, परी परिसतो कथा निराळ्या. कसे उद्याच्या फुल पाखरा, म्हणू किड्याच्या ओंगळ आळ्या. जगी चिखलनी घाणच सारा, म्हणो कुणीही किती शहाणा. जगी चिखलनी घाणच सारा, म्हणो कुणीही किती शहाणा. पदोपदी मज कमळ घालिते, गुणगंधाचा नवा उखाण. या कमळाचा कोणाला राजकीय अर्थ काढायचा असेल तर जरूर काढा, राजकीय वगैरे काही नाही असं मी आणणार नाही. या पद्धतीने विरोधकांनी बेजबाबदारपणे आपल्या वर्तनाचा पुरावा, संसदेचं पावसाळी अधिवेशन, झुरळांचं आंदोलन, त्या दरम्यान केलेली सगळी नौटंकी आणि आता राहुल गांधींनी वापरलेली असभ्य घाणेरडी भाषा, या सगळ्यातून दिलेले त्याच्या नेमकं उलट रांचीच्या विद्यार्थ्यांनी आपला लोकशाहीवरती, संविधानाच्या चौकटीवर कसा विश्वास आहे तेच कृतीतून दाखवून दिलेलं आहे. तुमच्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिवसाच्या मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा. आपल्या मनाचं स्वातंत्र्य पण आपण अबाधित ठेवलं पाहिजे. नुसतं देशाचं स्वातंत्र्य म्हणून भागत नाही. आणि मनाच्या स्वातंत्र्यासाठी नकारात्मक गोष्टीवरती, फालतू आशा त्याच्यावरती अवलंबून न राहता, विश्वास न ठेवता, भरोसा न ठेवता, ज्या सकारात्मक गोष्टी त्या प्रत्यक्ष पहा. त्याच्यातही मी असं म्हणत नाही स्वप्न पहा म्हणून फुकटची, प्रत्यक्षामध्ये घडताना दिसते. तुमच्या आजूबाजूला प्रत्यक्ष अडचणीवर मात करणारे तरुण तुम्हाला दिसतील आणि तुमच्या असं लक्षात येईल की तेच खरं देशाचं भवितव्य आहे. इथेच थांबू. धन्यवाद.